आज आपण आयर्न, फायबर आणि व्हिटॅमिन्सने भरपूर अशा पालक पराठ्यांची रेसिपी पाहूयात. हे झटपट होणारे पराठे तुम्ही लहान मुलांना डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. नमस्कार, मी वर्षा. बीएम्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी एका ताटात 2 वाट्या गहू पीठ, अर्धा वाटी तांदळाचे पीठ आणि 2 चमचे बेसन घालूयात. बेसनामुळे पराठ्यांना चव चांगली येते. आता यात 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे, चमचा दही आणि 5 ते 6 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालूयात. चवीपुरेसे 10 ते 15 पालकाची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊयात. तर हा बारीक चिरलेला पालक पिठात घालून सगळे जिन्नस आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तिला पिठात पालक मिसळून थोडे दाबतच पीठ मळून घ्यायचे. पण पालक पाणी सोडायला लागेल आणि त्यातच अर्धे पीठ भिजून होईल आणि मग लागलेच तर थोडे-थोडे पाणी मिक्स करायचे. पिठाचा गोळा घट्टसरच मळायचा, नाहीतर नंतरही पालक पाणी सोडते. तर 2 चमचे तेल घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा. पराठे आपल्याला लगेचच लाटायला घ्यायचे आहेत, नाहीतर पीठ परत सैल होईल. मळलेल्या पिठातील चपाती लाटण्याएवढा गोळा घेऊन त्याला थोडे कोरडे पीठ लावायचे आणि मग याचा पातळसर पराठा लाटायचा. मध्ये-मध्ये कोरडे पीठ लावतच पराठा लाटून घ्यायचा, म्हणजे तो पातळसर आणि छान लाटला जाईल. इकडे गॅसवर तापलेल्या तव्यावर पराठा सोडून आता हा तेल न लावताच सुरुवातीला खरपूस भाजून घ्यायचा आहे. म्हणजे तो व्यवस्थित भाजला जाईल आणि शेवटी दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप सोडून पराठा खरपूस भाजून घ्यायचे. अशा प्रकारे सगळे पराठे तयार करून घ्यायचे. आता आपले झटपट तयार होणारे पौष्टिक असे पालक पराठे तयार आहेत. लोणचं किंवा दह्यासोबत यांची चव खूप अप्रतिम लागते. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.